तर तपास सुरू झाला नाही आणि फडणवीसांनी क्लीन चिट दिली असं सुषमा अंधारे यांनी म्हटलंय. अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली, मग कारवाई का केली नाही असा सवाल सुद्धा सुषमा अंधारे यांनी केलाय. फलटण आत्महत्या प्रकरणावरून सुषमा अंधारे यांनी काही सवाल विचारले. या संपूर्ण प्रकरणात रणजित निंबाळकरांचं सगळ्यात पहिल्यांदा नाव जर कोणी घेतलं असेल तर ते देवेंद्र फडणवीसांनी घेतलेलं आहे. माझी पत्रकार परिषद ही देवेंद्र फडणवीस फलटणला जाऊन आले आणि त्याच्यानंतर झालेली आहे. आम्ही तोपर्यंत काय म्हणत होतो, खासदारांचे 2 पीए शिंदे आणि नागटिळक. कोणत्या खासदाराचे पीए आहेत आम्ही म्हटलं का? नाही. खासदारांचं नाव घेतलेलं नव्हतं. खासदारांचं नाव पहिल्यांदा कोणी घेतलं? देवेंद्र फडणवीसांनी. आता देवेंद्र फडणवीसांनी जेव्हा आयडेंटिफिकेशन केलेलं आहे, त्यांनी आयडेंटिफिकेशन केलं आणि त्याच्यानंतरचा माझा सवाल इतकाच आहे की तपास अजून नीट सुरूही झाला नाही तर तुम्ही कसं काय सांगताय क्लीन चिट देताय? मला प्रश्न असा पडतो की जर आपल्याला हे म्हणणं पटलेलं नाही, हे चूक आहे हेही आपल्याला कळत आहे, आपण याच्यावरती स्पष्टपणे नाराजी व्यक्त केलेली आहे, तर मग कारवाई का होत नाही? कारण हे एकदा नाही ना. तनिषा भिसे, वैष्णवी हगवणे, आता हे प्रकरण, मी त्या दिवशी समोर आणलेल्या त्या दिगंबर अगवणीच्या 2 पोरी, कितीतरी अशी प्रकरण आहेत की ज्यांनी महिला आयोगाकडे तक्रारी केलेल्या आहेत आणि त्याच्यात काहीही झालेलं नाही. मग तरी सुद्धा कारवाई का होत नाही? मग असं आहे का की राज्यातला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा फक्त तटकरेच चालवतात, त्यामुळे तटकरेच त्याच्यावर भूमिका घेतील? नेमकं चाललंय काय?